ये ऐसे नहीं होता मित्रों। मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। अरे ये नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती। क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है? ये जवाब देना पड़ेगा आपको। देश आपसे जवाब मांग रहा है। आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक घसरण झालेली आहे। रुपयाची कमालीची घसरण दिवसेंदिवस सुरू आहे आणि आता डॉलर 96.17 रुपयांवर पोहोचलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय ही मोठी घसरण बघायला मिळते। या संदर्भात विश्लेषण करतील सकाळ समूहचे मुख्य संपादक निलेश खरे सर। निलेश सर, हा एक मोठा फटका भारतीय रुपयाला बसतोय, आपलं विश्लेषण। आंतरराष्ट्रीय बाजाराची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये डॉलरची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये याचा थेट परिणाम जो आहे तो रुपयाच्या घसरणीवर पाहायला मिळतोय। ऑइलची डिमांड खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचे वाढते भाव $40 प्रति बॅरल इतक्या दरानं या अगोदर तेल मिळत होतं, मात्र ते आता साधारण $106 पर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे भारताच्या तिजोरीवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण आलाय। हे तेल सर्व डॉलरमध्ये मिळतं, त्यामुळे साहजिक आहे डॉलरची मागणी वाढली आहे आणि ज्या ज्या वेळेला बाजारामध्ये एखाद्या गोष्टीची मागणी वाढते त्याचा भाव वाढत जातो आणि त्याच नियमानुसार डॉलरचा भाव जो आहे तो वाढता आपल्याला पाहायला मिळतोय। 96 रुपये 17 पैसे इतका रेकॉर्ड दर जो आहे तो या ठिकाणी डॉलरचा पाहायला मिळतोय। त्यामुळे रुपयाची अभूतपूर्व ऐतिहासिक अशी घसरण आहे आणि ही घसरण अशीच पुढचे 1 ते 1.5 महिने चालू राहील अशा स्वरूपाचं चित्र आहे। कारण तेल $150 प्रति बॅरल इतकं होईल अशी शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात व्यक्त केली जाते। रशियाकडून तेल घेण्याची जी परवानगी होती तीही काल संपलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर एक मोठा ताण पाहायला मिळेल आणि त्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय। शेअर बाजारावरही याचा ताण पाहायला मिळतोय, त्यामुळे शेअर बाजारामध्येही अनेक शेअर्स आहेत ते गडगडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद सर आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल। आपण पाहतोय डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची मोठी घसरण झालेली आहे आणि पुढचा 1 ते 1.5 महिना अशाच पद्धतीने घसरण कायम राहू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची कमालीची घसरण सुरू आहे। आपण पाहतोय युद्धाचे मोठे परिणाम इथे होत आहेत। युद्धामुळे इंधनाचे दर कडाडलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा फटका आपण पाहतोय भारतीय रुपयाला बसतोय आणि याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे।